तर यात आपलं इडलीचं पीठ ना चांगलं फर्मेंट झालं होतं सकाळी. तरी बघा ह्यात पाणी आणि मीठ घालून इथं तयार करून घेतलं बॅटर. इकडं कांदा टोमॅटो चिरला आणि इकडं ना आपल्या इडल्या ठेवलेत व्हायला. तर बघा मस्त अशी इथं घालून ठेवलेत. तर अनुला ना भूक लागली, त्यामुळं तिला ना 1-2 डोसे करून देणार आहे. नाही का ना खाणार? तर ती सकाळपासून चाललंय इडली इडली इडली. तर इथं डाळ शिजवून ठेवली, फोडणी टाकायची. आता इकडे चिरून त्या सगळी तयारी करून ठेवली. तर आता आई फोडणी टाकेल. सांबर तर येताच बघा भरपूर असे डोसे इथं केलेत मस्त अशी. ते इडल्या आपल्या झालेत तयार. तर अशा छान अशा तयार झाल्यात आणि इकडं सांबर पण झाले. आणि आता एवढं बॅटर उरलं त्याच्या इडल्याच करणार आहे सगळ्यात. इथं अजून एक इडलीचं बॅटर घाणा लावलेलं आहे. अनुचे केस कापले आहेत की नाही? रडली का अनु? रडली अनु. तर डोळ्यावर तिच्या सगळे केस होते ते साईड न नाहीत कमी केले, तसंच ठेवले. आणि डोळ्यावर सारखे येत होते ना तेवढीच कापलेत केस. मग कसे दिसते तर विंचरले नाही. आता केस वाळवले. आता कसं ऊन नाही, आज पण आभाळ आले, पाऊस येते काय गोष्ट. केस अनुची कापलेत, ही सुकवल्यात, विंचरली नाहीयेत. तर आभाळ यायला लागलंय ना, तर म्हणलं नुसतं सुकवावी. आता एवढा उन्हाळा गेला तर केस कापायचे म्हणलं, रडते म्हणून राहिलंच होतं. तर आज त्याला मुहूर्त लागला, म्हणलं आता आज कापूया. असले डोळ्यात चालले आणि चाप पण ठेवना झाले. चाप लावला की कधी पडतोय. तिचं ती केस आहे ते एकदम सुळसुळीत नुसती सिल्की एकदम पातळ आहे. पडतोय पण चाप आणि ती पण काढून टाकते. ते डोळ्यात चालले ते म्हणून इथलीच तेवढी कमी कपाळावरची केली साईडची आणि नको तसंच राहू दे. आणि त्यामुळे एवढीच कापलेत. अक्षूची पण कापलेत. आता अक्षू येईना झाल्या परत. अक्षूची केस कापलेत दाखवूया. तर सकाळी आज इडल्या केल्या होत्या. तर इडल्या नाश्ता जेवण सगळं झालं. डोसे इडल्या सांबर सगळं करून झालं. आणि तर भैया अगोदरच आणलेले बरेच दिवस झाले भैया आणलेल्या होत्या. तर आता ती वही गिफ्ट आली होती त्यामुळे एकच ही वेगळी आहे. तुम्ही म्हणणार एकच वेगळी कशी काय, तर ही वाढदिवसाला दिलेली होती गिफ्ट मध्ये. तर हे असं सगळं बंच आणलेलं होता. तर ना असं नावं टाकून तर कायम अक्षुला वयांवर मी नावं टाकून देत असते. अशी नावं वगैरे टाकून दिल्यात सगळ्या विषयाची. तर 6 विषय आहेत. तर आता लवकर शाळा चालू होतील त्यामुळे तयारी. आणि सुट्ट्या लागल्या मी सॅक दोघींच्या पण धुवून ठेवल्या होत्या. आणि अनुची तेवढी सॅक धुवायची राहिली पाहिजे. अनुची राहिलीच. तर अक्षूची पण सॅक धुतली होती. एकदम छान दिसायला लागली. आणि थोडीशी ना वर्ष झाले घेऊन फाटली, म्हणजे लय दिवस झालं फाटली. तर त्याला थोडस बाकी कुठं काय नाही तर खालीच असं झालं होतं. तर आता कसं नीट मला काही शिवायला एवढं आलेलं नाही असं वाटायला लागले, कसं दिसायला लागलंय. तर शिवलं बघा मला येतंय तसं. कधी सॅगा बिगा मी शिवलेल्या नाहीयेत. आता ही पोरींचं फाटायला लागल्यापासूनच. तर आता तिला काही झाली होती लय, म्हणलं आता चला भयांवर नावं टाकून देऊया. का तर पुस्तकं तर अगोदर आम्हाला विकत आणायला लागत होती, आमच्या पुस्तकं मिळत नव्हती. मात्र आता मात्र मुलींना मुलांना म्हणजे पुस्तकं शाळेत फ्री मध्ये मिळतात. घ्यायची वर्ष झाली की जमा करायचं. तर अनुच्याच म्हणतो तनुची जी सॅग आहे त्याच्या सगळ्या चेन खराब झाल्यात, म्हणजे रनर गेल्यात त्याचं. तर ते आता रनर घेऊन यायचं. तर ह्यांना येते बसवायला. रनर घरात नाही येत, कुठे आणलेले सापडणं झालेत कुठं ठेवलेत मी, म्हणून आता नवीन आणायचंय आणि बसवायचंय. तर तिथं पण बसवून देतात त्यांनी आपल्याला पण, म्हणजे येत असेल तर आणून बसवायचं घरात. तर आता ते एक काम करायचंय. तिची पण सॅग मी धुवून ठेवली. आता भांडी कपडे सगळं पडल्यात. आणि अक्षूची केस कापले दाखवायचं राहिलं बघा मागाशी. तर बघा हे दाखव की नीट. तर अक्षूचे आज केस कापले. तर अनुची कापलेली दाखवली की मागाशी. तर आमचं पार्लर तुम्ही माझे जुने व्ह्यूअर्स असला तर माहित असतीलच, पार्लर आमचं घरीच असते ते. घरच्या घरीच असं कट केलेलं आहे. काल रविवार गेला, काल राहिलं केस कापायचे, तर आज कापलेत बरं का.
आणि खूप केस वाढली होती अक्षूच्या, अगदी इथपर्यंत झाली होती. शाळा चालू झाली की ते मॅडमचं कसं होतंय शाळेत, मग तेवढंच 1-2 पेडका बसलच, पण ती घालून यावी आणि म्हणून ती म्हणजे शाळेत हीच असते, म्हणून मग ती कापली केस. आणि तिचं तिला येतच नाही, त्यामुळं मग ती म्हणलं का बाई जाऊ दे म्हणलं, या अनुला शाळेत सोडा. आणि अनुचं पण आता शाळा चालू होईल. अनुचं आता माझ्या मागं रोज लागतंय काम, ते शाळेत सोडायचं घेऊन यायचं. म्हणून अक्षूला म्हणलं बाई कापू जाऊ दे म्हणलं, परत थोड्या दिवसानं वाढू म्हणलं, अजून 1 वर्षभर तर कापूया म्हणलं जाऊ दे. म्हणून मग आज केस कापले, जरा लईच लहान असं म्हणजे खूपच हे झालं सॉरी. एका साईडनं काय झालं होतं, थोडं वरती झालं आणि ते एका साईडने झालं म्हणल्यावर थोडं अजून कमी करावी लागली आहे की नाही. पण चांगलं वाटतंय का नाही वाटतंय का? बरं ठेव आता, वह्या तो दप्तर सगळं तुझं नीट भरून, लवकरच होणार शाळा चालू. आता काय आणलेले आहेत वह्या.